श्री नवनाथ महाराज की जय। श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्ये नमः। श्री गणेशाला नमस्कार, श्री सरस्वतीला नमस्कार, श्री गुरु महाराजांना नमस्कार, नवनाथ सिद्धांना नमस्कार। भगवान श्रीकृष्णाचे द्वापार युगातील अवतार कार्य पूर्ण झाले होते। तशात द्वापार युगाचा कालावधी संपत आला होता। लवकरच कलियुगाला प्रारंभ व्हायचा होता। अशा वेळी विष्णूचा पूर्णावतार श्रीकृष्ण द्वारकेत सिंहासनावर बसले होते। जवळच भक्तराज उद्धव उत्तम आसनावर बसले होते। त्यावेळी यादव राजाच्या सभेत कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिंपलायन, अभिहोत्र, द्रुमिल, चमस, करभांजन असे नवनारायण जे नवनारायणाचे कार्य करतात म्हणून त्यांना नवनारायण म्हणतात, ते आले। नवनारायण आल्यावर भगवान श्रीकृष्णांनी त्यांचे मनपूर्वक स्वागत केले। त्यांची सत्कारपूर्ण पूजा केली, कुशल विचारले। नवनारायणांनी आपल्याला का आमंत्रण केले म्हणून श्रीकृष्णाला हेतू विचारला। तेव्हा भगवान म्हणाले, मी लवकरच कलियुगात अवतार घेणार आहे आणि आपणही सर्वांनी अवतार कार्याच्या हेतू परिपूर्तीसाठी माझ्याबरोबर अवतार घ्यावा। कोणी, कधी, कुठे, कसे प्रकट व्हावे यासंबंधी विचारले असता भगवंतांनी सांगितले की कवी ऋषींनी मच्छिंद्रनाथ होऊन जगत कल्याणाचे कार्य करावे, हरी ऋषींनी त्यांचा शिष्य व्हावे, अंतरिक्ष ऋषी जालंधर होतील, तर प्रबुद्ध कानिप नावाने त्यांचा शिष्य होतील, पिंपलायन चरपटीनाथ, अभिहोत्र वटसिद्ध नवनाथ, द्रुमिल भर्तरीनाथ, करभाजन हा गहिनीनाथ होतील। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी ज्ञानदेव म्हणून अवतार घेईन। भगवान शंकर निवृत्तीनाथ होतील। ब्रह्मदेव सोपान, योगमाया मुक्ताबाई, उद्धव नामदेव, कुब्जा जनाबाई, हनुमंत रामदास, वाल्मिकी तुलसीदास, जांबुवंत नरहरी, शुकदेव कबीर, बलराम पुंडलिक याप्रमाणे आपण सर्वजण आपापले अवतार घेऊ आणि कलियुगात नवीन भक्ती संप्रदाय स्थापन करून धर्मरक्षणाचे वाढवण्याचे धर्मकार्य करू। अशा प्रकारे भगवंतांचे बोलणे ऐकून सर्व ऋषी आनंदित होऊन मंदराचलावर गेले। शुकमुनी तेथे ध्यानस्थ होते। मग सर्व ऋषींनी जवळच्या निबिड गुहेमध्ये प्रवेश करून योग समाधी लावून आपापल्या जन्मवेळेची ते प्रतीक्षा करू लागले। कवी ऋषी ध्यानस्थ असताना त्यांना यमुना नदीतील एका मत्स्यीने ब्रह्मतेज गिळले आहे असे दिसले। त्यांनी त्या तेजात जीवरूपाने प्रवेश केला। एकदा शिव पार्वती कैलासावर बसले असताना पार्वतीने भगवान शिवाला ध्यानधारणा करण्याविषयीची दीक्षा द्यावी म्हणून विनंती केली, परंतु दीक्षा प्रदानासाठी निवांत जागा पाहिजे। त्यासाठी शिव पार्वती नंदीवर आरूढ होऊन त्रैलोक्यात हिंडले। शेवटी यमुना तीरावरील जागा त्यांना पसंत पडली। तेथे त्यांनी पार्वतीला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला, बीज मंत्र सांगितला। प्रिये, मी तुला सांगितलेले ज्ञान समजले का?
भगवान शंकराच्या या प्रश्नाला पार्वतीने उत्तर देण्यापूर्वी यमुनेच्या पाण्यात ब्रह्मज्ञानाचा उपदेश ऐकत असलेल्या मत्स्यीने "हो, कळाले" असा उद्गार काढला. भगवान शंकरांनी मत्स्यीकडे पाहिले व ओळखले की कवी नारायणांनी मत्स्यीच्या उदरात अवतार कार्यासाठी प्रवेश केला आहे. ते म्हणाले, "कवी, तू ऐकलेस? वा, अनुभवही घेतलास?" मत्स्यीच्या उदरातून पुन्हा गर्भ बोलला, "होय, सर्व अभेद ब्रह्माचा प्रत्यय येत आहे." भगवान शिव म्हणाले, "मच्छिंद्रा, तू धन्य झालास. तुला दत्ताकडून उपदेश देववीन." पुढे काही कालानंतर मत्स्यीने तो गर्भ अंड्यासहित वाळूत टाकला. मासे खाण्यासाठी आलेल्या बगळ्यांनी भक्ष्याच्या आसेने ते अंडे चोचीने फोडले. त्याबरोबर अंड्यातील बालकाने रडून आकांत केला. त्या आवाजाने बगळे भिवून पळाले. त्यावेळी कामिक नावाचा कोळी तेथे आला. अंड्यात मनुष्याचे बालक रडते पाहून त्याने वात्सल्याने छातीशी उचलून घेतले. त्या क्षणी आकाशवाणी झाली, "कामिका, हा कवी नारायण असून हा सिद्धपुरुष जगाचा तारक होईल. याचे पालन कर व मच्छिंद्र नाव ठेव." आकाशवाणी ऐकून कामिकाला आनंद झाला. त्याने बालक घरी नेऊन आपली पत्नी शारद्वता हिच्या स्वाधीन केला. पोटी पुत्र नसल्याने खंत करीत असलेल्या शारद्वतेला परमेश्वराने आपली दया येऊन हा पुत्र दिला असे वाटले. तिने बालमच्छिंद्राला छातीशी धरले. त्या क्षणी तिला पाना फुटला. 5 वर्षाचा मच्छिंद्र पित्याबरोबर नदीवर मासे पकडण्यासाठी गेला. पित्याने नदीत जाळे टाकून बरेच मासे पकडले व तीरावर आणून टाकीत मच्छिंद्राला त्याच्याकडे लक्ष ठेवायला सांगितले. पाण्यातून काढलेले वाळूत तडफडणारे मासे पाहून मच्छिंद्राचे मन खळबळले व त्याने बरेचसे मासे पुन्हा पाण्यात सोडून त्यांना जीवदान दिले. पुन्हा मासे घेऊन येणाऱ्या कामिकाच्या लक्षात आले की मासे कमी कसे झाले. त्याने मच्छिंद्राला विचारले असता तो म्हणाला, "आपण मासे पुन्हा पाण्यात सोडले." ते ऐकताच कामिक रागावला व त्याने रागाने मच्छिंद्राला मार दिला. तोंडाने अपशब्द बोलत तो म्हणाला, "मासे पाण्यात टाकले, आता खाशील काय? भीक मागायची आहे काय?" मच्छिंद्राने विचार केला. मासे खाण्यापेक्षा भीक मागितलेली बरी अशा विचाराने मच्छिंद्र पित्याची पाठ वळताच उत्तर दिशेकडे धावत निघाला. पित्यापासून जास्तीत जास्त दूर जात राहिला. थोडा वेळ थांबून विश्रांती घेत घेत पुन्हा धावत जात राहिला. अशा प्रकारे तो बद्रिका वनात गेला. तेथे निराहार राहून तप करायचे अशा निश्चयाने तप करू लागला. श्री गणेशाय नमः. श्री नवनाथ महाराज की जय. श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 2. भगवान शंकर व श्री दत्तात्रय मंदराचलाची तसेच बद्रिका वनाचे निसर्ग लावण्य पाहत चालले होते. निबिड वनात त्यांना 17-18 वर्षाचा मच्छिंद्र ध्यानस्थ दिसला. तपाने कृश झालेली त्याची अवस्था पाहून दुरूनच भगवान शंकर दत्तात्रयाला म्हणाले, "तपाने क्षीण झालेल्या त्या तरुणाला त्याच्या तपाचा उद्देश तुम्ही विचारा. मी इथेच थांबतो."
श्री दत्तात्रेय हळूहळू मच्छिंद्राजवळ गेले. त्याच्या भोवती दिव्य प्रकाश पडला होता. त्यांनी विचारले, तपस्वी तरुण मुला, एवढे खडतर तप साधन कशासाठी करतोस? त्याचे शब्द कानी पडताच मच्छिंद्राने परिश्रमपूर्वक डोळ्यांच्या पापण्या उघडल्या. दत्तात्रयाचे दर्शन होताच बसल्या जागीच मानेने त्यांना अभिवादन केले व तो म्हणाला, गुरुदेवा, 12 वर्षात इथे मला एकही मनुष्य दृष्टीस आला नाही. आपण दर्शन दिले ही अंबेची कृपा आहे. आता आपण कृपा प्रसाद देऊनच जावे. असे म्हणून त्याने दत्तचरणावर स्वतःला झोकून दिले. आपल्या दिव्य बाहूंनी दत्तात्रेयांनी त्याला उचलून आलिंगन दिले. मी 12 वर्षे ईश्वर प्राप्तीसाठी तप केले. आपण ब्रह्मा विष्णू महेश यांची एकत्र रूपे असलेले सर्वज्ञ सर्वसाक्षी देव आहात. कोणत्या अपराधाची शिक्षा म्हणून आपण माझी 12 वर्षे उपेक्षा केली? असे म्हणून मच्छिंद्र श्री दत्तात्रेयांच्या चरणी लागला. श्री दत्तात्रेयांनी त्याला आपल्या इच्छेमात्रे सदृढ केले. त्याच्या मस्तकावर वरद हस्त ठेवून त्याला उपदेश दिला. त्यामुळे मच्छिंद्रांची भेदबुद्धी माया नष्ट झाली. तो म्हणाला, गुरुदेव, मला सर्वत्र एकच परम चैतन्य दिसत आहे. श्री दत्तात्रेय म्हणाले, या स्थितीचा तुला नित्य अनुभव मिळेल. आता भानावर ये. तुला भेटण्यासाठी भगवान शंकर आले आहेत. मच्छिंद्राला घेऊन दत्तात्रेय भगवान शंकराजवळ आले. श्री शंकरांनी मच्छिंद्राला मत्स्यीच्या पोटातील अवस्थेचे स्मरण करून दिले व याला सर्व सिद्धीचे सामर्थ्य द्यावे असे दत्तात्रेयांना सांगितले. दत्तात्रेयांनी त्याला सर्व देवतांचे वरदान, पंचमहाभूतावर अधिकार, नाथ हे नाम, मच्छिंद्र हे स्वतःचे नाव, संप्रदायाची शृंगी आदी लक्षणे, कान विंधण्याचे संस्कार, परंपरा चालविण्याचे, सक्ती संक्रमित करण्याचे सामर्थ्य दिले. 6 महिन्यांनी ते निघून गेले. मच्छिंद्र तेथून दक्षिणेकडे निघाला. फिरत फिरत अंबेचे जागृत देवस्थान सप्तशृंगी येथे आला. अंबेचे स्तवन करताना संकटग्रस्त मानवाला उपयुक्त होईल असे दिव्य शास्त्र काव्यरूपाने रचून ठेवावे असे त्याला वाटले. परंतु यासाठी दैवते अनुकूल होण्यासाठी जगदंबेच्या सहाय्याची कृपेची गरज आहे. म्हणून त्याने अंबा दर्शनासाठी 7 दिवसाचे अनुष्ठान मांडले. 7 दिवसांनी अंबा प्रकट झाली. मच्छिंद्रांचे मनोगत ओळखून तिने त्याला हवे असलेले दिव्य शास्त्र म्हणजे शाबरी विद्या होय. त्याच्या प्राप्तीसाठी हवे असलेले साधन तू कर, म्हणजे सर्व सिद्धी प्राप्त होतील. तू माझ्याबरोबर चल असे म्हटले. देवीने मच्छिंद्राला मार्तंड पर्वतावर नेऊन नाग अश्वस्थ वृक्ष दाखविला. देवीने बीजमंत्राचे हवन करताच मच्छिंद्राला तो वृक्ष दृश्य झाला. त्या वृक्षावर 52 वीर, 12 मातृका, सूर्यदेवता, शस्त्रार्थ देवता फांद्या फांद्यावर मुकपणे विराजमान झालेल्या दिसल्या. देवी म्हणाली, या सर्व मुकदेवता तुला अनुकूल होतील, परंतु त्यासाठी तुला ब्रह्मगिरीला जावे लागेल. तेथे अंजन पर्वतामधून दक्षिणेकडे वाहणाऱ्या नदीच्या पात्रात हत्तीच्या पावला एवढ्या आकाराची कुंडे आहेत. पांढरीच्या वेली हातात घेऊन एकेका कुंडात एक वेल टाकीत जा. परत येताना त्या टाकलेल्या वेली पहा.
ज्या कुंडात वेल जिवंत राहिली असेल त्या कुंडात स्नान करून तेथील पाणी काचकुंडात बंद करून येथे ये. एक सांगते, कुंडात स्नान केल्यावर मूर्छा येईल, परंतु आदित्याच्या 12 नावांचा तू सतत जप कर, त्यामुळे तू सतत शुद्धीवर राहशील. काचकुंडात बंद करून ते पाणी वृक्षावर सतत सिंचन कर, त्यामुळे एक एक देवता प्रसन्न होईल, तुला वश होऊन ज्ञान देईल. न कंटाळता तू सर्व देवता प्रसन्न होईपर्यंत खेपा घालून वृक्षावर पाणी घालीत राहा, असे सांगून देवी स्वस्थानी गेली. देवीच्या सांगण्यानुसार मच्छिंद्र पांढऱ्या वेली घेऊन निघाला. एक कुंडात वेली टाकीत गेला. ज्या कुंडात वेल जिवंत राहिली त्या कुंडात स्नान केले. त्या क्षणी त्याला मूर्छा आली, परंतु त्याने सूर्यनामाचा सूक्ष्म शरीराने जप केला. सूर्यनारायण प्रकट झाले. त्यांनी मच्छिंद्राला सावध करून यशस्वी होण्याचा वर दिला. मग मच्छिंद्र काचकुंडात पाणी घेऊन मार्तंड पर्वतावर गेला. त्या दिव्य वृक्षावर सिंचन करताच सूर्यदेवता प्रसन्न झाली व स्मरण करताच मी येईल असा तिने आशीर्वाद दिला. अशा प्रकारे सतत 7 महिने मच्छिंद्र त्या 100 कुंडांची प्रदक्षिणा करीत राहिला. त्यामुळे वृक्षावरील सर्व देवता प्रसन्न झाल्या. त्यांनी मच्छिंद्राला विद्या दिली. त्यानुसार त्याने शाबरी विद्या नावाचा मोठा काव्यरूपी ग्रंथ रचला. त्याची इच्छा पूर्ण झाली. तो तीर्थयात्रेला निघाला. फिरता फिरता वंग देशात आला. एका गावात भिक्षा मागण्यासाठी अलक निरंजन म्हणून एका घरासमोर उभा राहिला. त्या घरातील गृहिणी सरस्वती भिक्षा वाढण्यासाठी बाहेर आली. तिचा दुःखी चेहरा पाहून मच्छिंद्रांनी दुःखाचे कारण विचारताच भरल्या डोळ्यांनी तिने आपण निपुत्रिक असल्याचे सांगितले. यावर माझ्याकडे उपाय आहे असे म्हणून त्याने भस्म अंगारा देत तिला म्हटले, माई, देवाची प्रार्थना करून हे भस्म अंगारा खा. वर पाणीचा दुःखी चेहरा पाहून मच्छिंद्राने दुःखाचे कारण विचारताच भरल्या डोळ्यांनी तिने आपण निपुत्रिक असल्याचे सांगितले. यावर माझ्याकडे उपाय आहे असे म्हणून त्याने भस्म अंगारा देत तिला म्हटले, बाई, देवाची प्रार्थना करून हे भस्म अंगारा खा. वर पाणी प्या. हरी नावाचा स्वर्गीय ऋषी तुमच्या पोटी जन्माला येईल. 12 वर्षांनी मी त्याला विद्यार्जनासाठी घेऊन जाईल. सरस्वतीला आनंद झाला. त्या भरात तिने शेजारणीला ही घटना सांगितली. ती ऐकून शेजारीण म्हणाली, अहो, अंगारा खाऊन का कुठे मुले होतात? हे भिक्षा मागणारे साधू ढोंगी लबाड असतात. ते तुझा काहीतरी घात करतील. त्यांच्या नादी लागू नका. हे ऐकून सरस्वती घाबरली. तिने मच्छिंद्रांनी दिलेला अंगारा गायीचे शेण राख टाकण्यासाठी केलेल्या खड्ड्यात टाकून दिले आणि थोड्याच दिवसात तिला सर्व घटनांचा विसर पडला. श्री गणेशाय नमः. श्री नवनाथ महाराज की जय. श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 3. मच्छिंद्रनाथ पूर्व समुद्राच्या किनाऱ्यावरून सरळ सर्व तीर्थे पाहत रामेश्वरास गेला. तेथे रामाचा सेतू पाहिला. समुद्र स्नान करीत असता पाऊस पडू लागला. मच्छिंद्रनाथांनी पाहिले की एक वानर पडणाऱ्या पावसात दगड रचून
घर बांधण्याची खटपट करीत आहे. मच्छिंद्रनाथ उपवास करीत त्याला म्हणाले, पाऊस पडत असताना निवाऱ्यासाठी घर बांधणे म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदण्यासारखे आहे. यावर वानररूपी मारुतीराय म्हणाले, आपण ज्ञानी चतुर साधू दिसता, आपले नाव काय? यावर आपण जती-यती असून आपले नाव साधू मच्छिंद्र आहे, असे ते म्हणाले. आपल्याजवळ योगशक्ती आहे. यावर वानररूपी हनुमंताने आपल्या योगशक्तीचे सामर्थ्य दाखवा म्हणून मच्छिंद्रनाथांना आव्हान दिले. मच्छिंद्रनाथांनी ते मान्य केले. हनुमंत पर्वतापलीकडे गेला व त्याने प्रचंड रूप धारण केले व पर्वत उचलून तो मच्छिंद्रनाथांवर फेकू लागला. ते पाहून मच्छिंद्रनाथांना वानराचे खरे स्वरूप कळले. त्याने भस्माची चिमूट हातात धरून हनुमंताच्या दिशेने फेकली व स्थिर हो, स्थिर हो असे म्हटले. त्याबरोबर पर्वत स्थिर झाला. संतापलेल्या मारुतीने हातात पर्वत धरून उड्डाण करून मच्छिंद्रावर टाकण्यासाठी आणला असताना मच्छिंद्रनाथांनी वाताकर्षण मंत्र म्हणून समुद्रातले पाणी त्याच्याकडे फेकले. त्याचबरोबर डोंगर हातात धरलेल्या अवस्थेत मारुती स्थिर झाला. त्याला हालचाल करता येईना. प्राण कासावीस झाले. ते पाहून मारुतीचा पिता मच्छिंद्रनाथाला शरण आले व मारुतीची मुक्तता करण्याची विनंती करू लागले. मच्छिंद्राने मारुतीला मुक्त केले. गुरुभक्ती, ईश्वर भक्तीमुळे प्राप्त झालेल्या सामर्थ्यांची प्रशंसा करीत मारुती दोघांनी मच्छिंद्राकडे मैत्रीचा हात मागितला. मच्छिंद्रनाथांनी त्या दोघांकडून सहाय्य करण्याचे वचन घेतले व मार्तंड पर्वतावर शाबरी विद्येच्या प्राप्तीसाठी मी प्रयत्न करीत असताना मदत केली आणि इथे मात्र माझ्या विरुद्ध युद्ध का केलेस असा प्रश्न केला. मच्छिंद्रनाथांच्या शंकेला उत्तर देत मारुती म्हणाला, मी तुझी बलपरीक्षा घेतली. त्यापेक्षा माझे वेगळे काम आहे. त्यामध्ये तू मला मदत करशील का? त्यामुळे माझ्या मनावरचे ओझे कमी होईल. मच्छिंद्राने मारुतीला मदत करण्याचे मान्य केले. मारुती म्हणाला, प्रभू रामचंद्रांनी रावणवध, राक्षसांचा नाश केला. वनवासाचा काळ संपला. रामप्रभू, सीतामाई, लक्ष्मण पुष्पक विमानात बसून अयोध्येला निघाले. त्यांच्याबरोबर मीही होतो. माझ्या सेवेमुळे सीतामाई माझ्यावर फार प्रसन्न होत्या. त्यांच्या मनात मला घर बांधून द्यावे व माझा विवाह करून द्यावा असे होते. त्यासाठी त्यांनी माझ्याकडून वचन घेतले की त्यांचे म्हणणे मी ऐकावे व मान्य करावे. मला या गोष्टीची कल्पना नसल्याने मी होकार दिला. तेव्हा त्यांनी मला विवाह करावा असे सांगितले. मी त्वरित प्रभू रामचंद्रांकडे गेलो व त्यांना माझी व्यथा सांगितली. ते म्हणाले, हनुमंता, तू चिंता करू नकोस. प्रत्येक युगाच्या चौकटीत जन्म घेऊन ठरलेले लोक कल्याणाचे कार्य आपल्याला करायचे आहे. आत्तापर्यंत 98 रामावतार व 98 हनुमंतावतार झाले. मी 99वा राम अवतार व तू 99वा मारुती अवतार. आपल्याप्रमाणे रावणसुद्धा 99वा होता. आता सर्व राक्षस नष्ट झाले आहेत. या संहाराला तूही कारण आहेस. या राक्षस स्त्रियांनी आता कोठे जावे? याकरिता तू त्यांच्या राज्यात जा आणि विवाह कर. मी म्हणालो, प्रभू, मी ब्रह्मचारी असताना तुम्ही मला स्त्री संगाचे पाप का करायला लावता? प्रभू म्हणाले, हनुमंता, तुझी शक्ती ऋतू आहे. नुसत्या भुभुकाराने तेथील स्त्रिया गर्भवती होतील. त्यांना पुत्रप्राप्ती होईल. त्यामुळे
तुझे ब्रह्मचर्य भंग होणार नाही व तुला कसलेही पातक लागणार नाही. तरीही माझे मन तयार होईना. परंतु प्रभू रामचंद्र आणि सीतामाई यांनी आग्रहपूर्वक मला पाठविले. डोंगरांनी वेढलेले ते स्त्रीराज्य होते. तेथे मेनका नावाची राणी होती. माझ्या बुभुकराने तेथील इतर स्त्रियांना गर्भ राहिले. परंतु सर्वांना स्त्री संतती झाली, पुरुष संतती झाली नाही. मेनका राणीने माझ्याशी प्रत्यक्ष अंगसंग करण्याचा हट्ट धरला. परंतु जन्मापासून अचल अभेद्य सुवर्ण कौपीन धारण केलेला मी तिची इच्छा कशी काय पूर्ण करणार. तेव्हा तिला मी म्हटले की उपरिचर वसूचा पुत्र म्हणून कवी नारायण मच्छिंद्रनाथ म्हणून अवतार घेतील. अत्यंत सामर्थ्यवान योगी असतील. ते इथे येतील आणि तुझी इच्छा पूर्ण करतील. मी तिला जे वचन दिले आहे ते तू पूर्ण कर. मारुतीचे बोलणे ऐकल्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाले, मारुती, मला तू भलत्या संकटात अडकवू नकोस. ब्रह्मदेव, नारद, इंद्र, रावण, शंकर, विश्वामित्र यांची स्त्रियांच्या आसक्तीमुळे काय दशा झाली ती मला माहीत आहे. तेव्हा तू हे काम करायला मला सांगू नकोस. परंतु मारुतीने मच्छिंद्रनाथाचे कोणतेही समर्थन ऐकून घेतले नाही. तो म्हणाला, हे काम करून तुला माझी मेनकेला दिलेल्या वचनातून मुक्तता करावी लागेल. तुझ्यापासून तिला मीननाथ नावाचा मुलगा होणार आहे. तो उपरिचर वसूचाच अवतार असेल. मच्छिंद्राने मारुतीशी पुष्कळ वाद केला. परंतु मारुतीने त्याच्याकडून होकार मिळवला. परंतु प्रथम मी सर्व तीर्थयात्रा करून येतो व मगच तुझे कार्य करण्यासाठी स्त्रीराज्यात जातो. अशी तात्पुरती मुक्तता मच्छिंद्राने करून घेतली आणि तो तीर्थयात्रेच्या प्रवासासाठी निघून गेला. श्री गणेशाय नमः. श्री नवनाथ महाराज की जय. श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 4. अध्याय 4 वाचल्याने कपटाची बंधनव्यथा सुटून शत्रूचा पराभव होईल. अध्याय 4. हिंगुळा देवी म्हणजे साक्षात ज्वालामुखी भगवती, महाप्रदीप्त आदिशक्ती होय. तिच्या दर्शनासाठी मच्छिंद्रनाथ महाद्वारापाशी पोहोचला. दरवाजावर अष्टभैरव द्वारपाल म्हणून उभे होते. त्यांनी पाहता क्षणी मच्छिंद्रनाथांना ओळखले. शाबरी मंत्राने नाग अश्वस्थाच्या झाडाखाली नाथांनी सर्व देव अनुकूल करून त्यांच्याकडून वरदाने मागून घेतली. ती कितपत सिद्धीला गेली आहेत याचा प्रत्यय व्हावा असे त्यांच्या मनात आले. त्या विचाराने ते आपापली रूपे बदलून संन्यासी झाले. दर्शनाला जाणाऱ्या मच्छिंद्रनाथाला दरवाजावरच अडवीत त्यांनी त्याची चौकशी करण्यासाठी प्रश्न केले. देवीच्या दर्शनाला जाणाऱ्याच्या पापपुण्याचा झाडा ऐकून आम्ही योग्य वाटल्यास आत सोडतो. खोटे बोलून आत जाणारा दारात अडकतो, कारण त्यावेळी दार अतिशय लहान होते. जो अडकतो त्याला आम्ही मागे अडवून शिक्षा करतो. तुमच्या हातून जी कार्ये झाली असेल ती सांगा, मगच दर्शनाला जा. त्यांचे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाला, मी जी कर्मे केली ती ईश्वरासाठी केली आहेत. आम्ही यती पापपुण्यापासून अलिप्त आहोत. प्राण्यांना त्याच्या दुष्कृत्याचे शासन करण्यासाठी मी अवतार घेतला आहे. तुमच्या शूद्रांची काय किंमत? मच्छिंद्रनाथांचे बोलणे ऐकून अष्टभैरवांना राग आला व ते
निरनिराळे तीक्ष्ण पातक शस्त्रे घेऊन युद्धाला तयार झाले. मच्छिंद्रनाथांनी जय जय श्री गुरु दत्त महाराज म्हणून हातात भस्म घेतले व मंत्र म्हणून सर्व देवदेवता गंधर्व गण यांना युद्धामध्ये मदतीला येण्याची विनंती केली. मंतरलेले भस्म दाही दिशांनी फेकले. नंतर वज्रपंजर प्रयोग म्हणून विभूती कपाळाला लावली. त्यामुळे त्यांचे शरीर वज्राहून कठीण झाले. नंतर त्यांनी अष्टभैरवांना युद्धाचे आव्हान दिले. अष्टभैरवांनी शस्त्रास्त्रांचा मारा केला, परंतु मच्छिंद्रनाथांनी ती गवताप्रमाणे तुच्छ मानली. मच्छिंद्रनाथांनी वासव शक्ती सोडली. त्या आवाजाने ब्रह्मांड डळमळले, शेष दचकला. तिन्ही लोकांना प्रलय काळ आला असे वाटले. तो आवाज अंबेने ऐकला व त्याचा शोध घेण्यासाठी आपल्या अनेक दासी पाठविल्या. अष्टभैरवांनी त्या दासीच्या मदतीने आणखी जोरदार शस्त्रास्त्रांचा मारा केला. त्यांनी फेकलेले मोहिनी अस्त्र मच्छिंद्रनाथाने काम शरीरामध्ये घालून रोखून टाकले व त्याच अस्त्राने दासींच्या देहात गुप्त संचार करून पिशाच्च्या प्रमाणे भ्रमविले. विद्यागौर अस्त्राच्या प्रयोगाने त्याने सर्वांना नग्न करून त्यांची वस्त्रे आकाशात उडविली. माया नावाच्या अस्त्राने हजारो पुरुष दासीपुढे निर्माण केले. स्मरण अस्त्राच्या प्रयोगाने सर्व दासींना शुद्धीवर आणले. हजारो पुरुषांच्या समोर आपण नग्न मुक्तकेश आहोत हे पाहून दासी शर्मेने पळत सुटल्या. मच्छिंद्रनाथाचा त्यांनी भीतीने धसका घेतला. जोगी आला, जोगी आला असे घाबरून ओरडू लागल्या. तशा अवस्थेत त्या अंबेजवळ आल्या. त्यांना अशा अवस्थेत पाहून देवीला आश्चर्य वाटले. हा सर्व करणारा कोण आहे हे दिव्य दृष्टीने पाहू लागली. तेव्हा कवी नारायणाने मच्छिंद्र नावाने अवतार घेतला आहे हे तिच्या लक्षात आले. तिने सर्व दासींना वस्त्रे दिली व त्यांना बरोबर घेऊन ती मच्छिंद्रनाथांकडे आली. देवीला समोर पाहताच मच्छिंद्रांनी तिला नमस्कार केला. देवीने मच्छिंद्राला जवळ घेतले. त्याच्या पराक्रमाची स्तुती केली. प्राणकंठाशी येऊन अत्यावस्थ स्थितीत पडलेल्या अष्टभैरवांना सावध करण्यास सांगितले. त्याने वाताकर्षणास्त्र काढले. भैरव सावध झाले. मच्छिंद्र आंबेजवळ बसला आहे हे त्यांनी पाहिले. मग त्यांनीही मच्छिंद्रनाथांची स्तुती करून त्याला शाबासकी दिली व नाग अश्वस्थाखाली संपूर्ण देवता प्रसन्न होऊन त्यांनी मच्छिंद्राला वरदान दिल्याचा सत्यवृत्तांत अंबेला सांगितला. ते ऐकून अंबेने मच्छिंद्राला मला तुझा पराक्रम पाहायचा आहे असे म्हटले. यावर तू सांगशील ते करून दाखवितो असे मच्छिंद्राने म्हटले. अंबेने मच्छिंद्राला पर्वत आकाशात उडवून पुन्हा जागेवर ठेवायला सांगितले. हे ऐकताच मच्छिंद्राने वायू अस्त्राची योजना करून मंत्र म्हणून पर्वतावर फेकले. तेव्हा पर्वत आकाशात फिरू लागला. ते पाहून अंबेने त्याला शाबासकी दिली. नाथांनी पुन्हा वायू अस्त्र काढून घेऊन पर्वत जागेवर ठेवला. अंबा प्रसन्न झाली. नाथाला घेऊन ती आपल्या मूळ स्थानी गेली. मच्छिंद्रनाथ तेथे 3 दिवस राहिले. जाण्याच्या वेळी अंबेने प्रसन्न होऊन त्यांना स्पर्शास्त्र व भिन्नास्त्र प्रसाद म्हणून दिली. त्याचा स्वीकार करून अंबेला नमस्कार करून मच्छिंद्रनाथ पुढील तीर्थयात्रेसाठी निघाले.
श्री गणेशाय नमः. श्री नवनाथ महाराज की जय. श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 5. अध्याय 5 वाचल्याने घरातील भूतसंचार नाहीसा होईल व भूतबाधा होणार नाही. अध्याय 5. हिंगळा देवीचा आशीर्वाद घेऊन मच्छिंद्रनाथ पुढील तीर्थयात्रेसाठी निघाला. तो 12 मल्हार नावांच्या घनदाट विस्तीर्ण अरण्यात आला. रात्रीच्या वेळी एका देवालयात शांतपणे निजला असता मध्यरात्री कसल्या तरी आवाजाने त्याला जाग आली. पाहतो तर असंख्य दिवट्या इकडून तिकडे जाताना दिसल्या. ही भूतावळ असून काहीतरी चमत्कार दाखवून भूतांना वश करून घ्यावे. पुढे काही कार्याच्या पूर्ततेसाठी त्याचा उपयोग होईल असा विचार करून अंबेने शिकविलेले स्पर्शास्त्र योजले. त्या अस्त्राच्या प्रभावाने सर्व भूतांची पाऊले जमिनीवर घट्ट रुतून बसली. त्यांना हालचाल करता येईना. ही भूते नित्याप्रमाणे वेताळाला भेटायला निघाली होती, परंतु अशा प्रकारे बंदिस्त झाल्यामुळे ती वेताळाकडे जाऊ शकली नाही. तिकडे 12 मल्हार वनातील भूते का आली नाहीत यासाठी वेताळाने दुसरी भूते शर्भातीरी पाठविली. ती भूते वायुवेगाने 12 मल्हार वनात आली. सर्व भूते झाडाप्रमाणे जमिनीत रुतून बसलेली पाहून त्यांनी गुप्तपणे पर्वत अरण्य येथे भूतांची अशी अवस्था करणाऱ्याचा शोध घेतला. तेव्हा त्यांना मच्छिंद्रनाथ एके ठिकाणी सिद्धासन घालून बसलेला दिसला. रात्रीच्या घनघोर अंधारात मच्छिंद्रनाथाभोवती दिव्य तेजोवलय दिसत होते. हाच तो सिद्ध पुरुष असावा की ज्याच्या सामर्थ्यामुळे 12 मल्हार वनातील भूतांची दीनावस्था झाली. त्यांनी पुढे होऊन मच्छिंद्रनाथाला विनंतीपूर्वक प्रार्थना करीत म्हटले, महाराज, ही भूते पतित आहेत. त्यांना विनाकारण का अडवून ठेवले? त्यांना मुक्त करा. वेताळाला समजले तर तुमचे भले होणार नाही. तो बलवान आहे. ब्रह्मांडाला चेंडू करून त्याने खेळ मांडला तर देवदानवांची दानादान उडते. हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले, भूतांना मी मुक्त करणार नाही. वेताळालाही भीत नाही. तो किती सामर्थ्यवान आहे हे मला पाहायचे आहे. मग ती भूते वेताळाकडे परत गेली. त्यांनी शर्भा तीरावरील भूतांना एका सिद्ध पुरुषाने जमिनीवर झाडाप्रमाणे रुतवून ठेवून बंदिस्त केले आहे आणि वेताळाचीही अशीच गत करीन अशी धमकी दिली आहे असे सांगितले. वेताळ हे ऐकताच संतापला व त्याने सर्व देशातील भूतांना बोलावून घेतले. सर्व भूतांची प्रचंड सेना भयंकर ओरडत शर्भातीरी पोहोचली. सर्व भूतगणांना पाहताच मच्छिंद्राने वरजास्त्र मंत्राचा जप करून आपल्या भोवती एक विभूतीची रेख काढली. मस्तकावर मंतरलेले भस्म लावले, ज्यामुळे भूतांना त्यांच्याजवळ जाता येईना. भूतांचे जे मुख्य 8 गण होते त्यांनी स्मशानातील झाडे उपटून मच्छिंद्रांच्या अंगावर टाकली. अग्नीचा वर्षाव केला, परंतु मच्छिंद्रांनी त्यांची सर्व अस्त्रे दुर्बल करून टाकली. पिशाच्यांच्या अष्टनायकापैकी जोटिंग, खेळवा, बावरा, ममंदा, मुंजा, महिषासूर, धुळोवान मच्छिंद्रनाथाचे पाय धरून ओढू लागले, परंतु मच्छिंद्राने अत्यंत चपलतेने वज्रास्त्र योजून आपले संरक्षण केले. मंत्रशक्तीने मधु, तील, कुंभकर्ण, मरू, मालीमल
मुचुकुंद, त्रिपुर असे 7 दानव निर्माण केले. 7 दानव 7 भूतगणाबरोबर युद्ध करू लागले. 2 रात्र 1 दिवस त्यांचे घनघोर युद्ध झाले. शेवटी 7 दानवांनी 7 भूतगणांना जर्जर केले व ते 7 दानव अदृश्य झाले. मच्छिंद्रांनी वातास्त्र योजून सर्व भूतगणांना मूर्छित केले. त्यांची प्राणांतिक तडफड सुरू झाली. तेव्हा वेताळासह सर्वजण मच्छिंद्रांना शरण आले व म्हणाले, कृपा करून आमचे प्राण घेऊ नकोस. आजपासून आम्ही तुमचे दास आहोत. तू सांगशील ते काम करू. मच्छिंद्रनाथ म्हणाले, मी तुम्हाला मुक्त करीन, परंतु माझी अट तुम्हाला मान्य करावी लागेल. मी शाबरी विद्या हा काव्यग्रंथ रचला आहे. त्यातील मंत्र जो कोणी पठण करील त्याचा मंत्र तुम्ही सफल केला पाहिजे, एवढे सहाय्य केले पाहिजे. भूतपती फार आनंदित झाले. त्यांनी शाबरी विद्येतील प्रत्येक मंत्राचे साधन प्रयोग सांगितले. प्रत्येक मंत्राची पूजा, उपचार, अभ्युत्थान, जपविधी सांगून ग्रहण काळात त्याचे अनुष्ठान केल्यास ते शीघ्र फलदायी होतील अशी व्यवस्था केली. मंत्रानुष्ठानाच्या वेळी कोणते भूतबळी द्यावेत तेही त्यांनी मच्छिंद्रनाथांना सविस्तर सांगितले. 8 कोटी भूते प्रमुखाजवळ वेताळ मच्छिंद्रांचा जय जयकार करीत राहिला. अष्टप्रमुखांनी प्रत्येक भूतास शाबरी मंत्राचे पठण करायला सहाय्य करावे म्हणून आदेश दिला. मच्छिंद्रनाथ पुढे म्हणाले, तुमच्या माझ्या झालेल्या युद्धाची कथा संग्रही ठेवणाऱ्यावर संकट आले तर ते तुम्ही निवारण करावे. त्याच्या घरात न जाता त्याच्या परिवाराचे रक्षण करावे. सर्वांनी याप्रमाणे मान्य केले. अशा प्रकारे मच्छिंद्रांनी सर्व भूतांना वश केले. वेताळाकडून सर्व गोष्टी कबूल करून घेतल्या व विमुक्त अस्त्राच्या साह्याने सर्वांना मुक्त केले. सर्व भूते मच्छिंद्रनाथांचा जय जयकार करून स्तुती करून स्वस्थानी गेली. श्री गणेशाय नमः. श्री नवनाथ महाराज की जय. श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 6. अध्याय 6 वाचल्याने शत्रूला मोह होईल. त्याच्या मनातील कपट दूर होऊन तो मित्र बनेल. अध्याय 6. मच्छिंद्रनाथ फिरत फिरत कुमार कार्तिकेयाचे स्थान पाहून कोकण प्रांतात आला. कोकणातील कुडाळ प्रांतातील अडूळ गावात येऊन राहिला. गावाबाहेर दुर्गा मंदिर असून तेथे कालिका देवी विश्रांती घेत होती. हे कालिका दैवत फार कडक असून ते भगवान शंकराच्या हातातील कालिका अस्त्रच होते. त्या अस्त्राने पुष्कळ दैत्यांचा वध केला म्हणून प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी अस्त्ररूपी कालिकेला वर मागायला सांगितले. तेव्हा तिने म्हटले, मी युद्धामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे कार्य केले, त्यामुळे मी थकले आहे. मला विश्रांती घ्यायची आहे. मला कोणीही सुप्तावस्थेतून उठवून त्रास देऊ नये. असे एकांत स्थान द्यावे. तिच्या इच्छेप्रमाणे श्री शंकरांनी तेथे मंदिर निर्माण केले. पुढे कलियुगात तेच कालिका देवीचे मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले. फिरत फिरत मच्छिंद्रनाथ या देवतेच्या मंदिरात आला. त्याने देवीला साष्टांग दंडवत घालून प्रार्थना केली. हे माते कालिके, जागृत हो. मी शाबरी विद्येचे मंत्रकाव्य केले आहे. त्याला
तू सहाय्य कर. मच्छिंद्रांची प्रार्थना म्हणजे सिद्धाचे आव्हान होते. त्या प्रार्थनेने देवीची झोपमोड झाली. आधीच अत्यंत श्रम झाले, त्यात झोपमोड. त्यामुळे देवी फार रागावली. ती खांबातून नरसिंह प्रकट व्हावा त्याप्रमाणे थैथयाट करीत प्रकट झाली. संतापलेली कालिका ओरडून तार स्वरात बोलू लागली. अरे मूर्खा, शिवकार्य करून मी थकले आणि श्रमपरिहारासाठी शांतपणे झोपले असता तू माझी झोपमोड का केलीस? तुला मंत्रकाव्य करायला कोणी सांगितले होते? तुला सहाय्य होण्याचा वर देणे म्हणजे माझ्या शांततेत विघ्न येण्यासारखे आहे. तेव्हा तू आत्ताच्या आत्ता इथून चालता हो, नाहीतर फुकट मरशील. यावर मच्छिंद्रनाथ म्हणाला, मी तर मरणार नाहीच, तुला मात्र जिंकील. देवी रागाने म्हणाली, शूद्रा, मी शिवअस्त्र आहे. मी ब्रह्मांडाच्या उतरंडी पाडीन. माझ्या समोर सामर्थ्याची प्रौढी कशाला मारतोस? यावर मच्छिंद्र म्हणाला, तू शिवअस्त्र म्हणून कोणती कामे केली आहेस ते दाखव. मला तुझे सामर्थ्य पाहायचे आहे. मच्छिंद्राने असे आव्हान दिल्यानंतर देवीने सिंहगर्जना करीत मच्छिंद्राला ओरडून सांगितले, जोगड्या, आता तुझे प्राण वाचव. मच्छिंद्राने शांतपणे चिमूटभर भस्म काढून वासव अस्त्राचे स्मरण करून देवीवर फेकले. त्यावर एकदम स्फोट होऊन वासवास्त्र प्रकट झाले. सूर्याच्या हस्ते वासवास्त्र, शिवाच्या हातचे कालिकास्त्र एकमेकावर आदळू लागले. कालिकेने वासवास्त्र गिळून टाकले. तेव्हा मच्छिंद्राने एकादश रुद्राचे मंत्र म्हणून 11 रुद्र प्रकट केले. त्यावर कालिकेने महामृत्युंजयाच्या सुक्तांची पूजा करून 11 रुद्रांना शांत केले. ते रुद्र गुप्त झाले. मच्छिंद्राने वज्रास्त्र उंच फेकले. कालिकेने ते आपल्या पायाखाली चिरडून टाकले. उत्तरेकडे शैलाद्रीवर आपटल्यामुळे तो पर्वत तुटून त्याची उंची निम्मी झाली. गुर्जर देशाच्या पुढे पर्वतच राहिला नाही. तेथपासून रामेश्वरपर्यंत पर्वताची ओळ राहिली. देवीने वज्रास्त्र नष्ट केलेले पाहून मच्छिंद्राने वाताकर्षणाची योजना केली. त्या अस्त्राच्या प्रहाराने देवीचे शरीर अचेतन होऊन खाली पडले. देवीची अशी विकल अवस्था पाहून देवदानवांना फार आश्चर्य वाटले. कालिकेचे प्राण कंठाशी येऊ लागले. तेव्हा तिने भगवान शंकराचे स्मरण केले. तिची आर्तवाणी कैलासावर शंकराच्या मनात उमटली. आपली शस्त्रशक्ती संकटात आहे हे ओळखून भगवान शंकर नंदीवर बसून तात्काळ युद्धभूमीवर आले. मच्छिंद्राने श्री शंकरांना पाहताच भक्तीने लोटांगण घातले. भगवान शंकर नंदीवरून उतरले. त्यांनी मच्छिंद्राला उठवून प्रेमाने मिठी मारली. पराक्रम दाखवून अस्त्रशक्ती जिंकून घेतल्याबद्दल शाब्बासकी दिली. मच्छिंद्रनाथ म्हणाले, आपण बद्रिकाश्रमात प्रसन्न होऊन दत्तात्रयांकडून मंत्र आणि अस्त्रविद्या शिकवलीत. यावर भगवान शंकरांनी कालिकेला सावध करण्याची आज्ञा केली. मच्छिंद्र म्हणाला, आजपर्यंत कालिकेने तुमच्या हातात राहून कार्ये केली. त्याचप्रमाणे यापुढे माझ्या हातात राहून शाबरी विद्येच्या यशासाठी माझ्या मुखात जिवेवर विराजमान होऊन मंत्रशक्ती म्हणून कार्य करावे.
श्री शंकरांनी मान्य केल्यावर मच्छिंद्राने भस्म टाकून वाताकर्षण अस्त्र काढून घेतले. कालिकेच्या देहात पुन्हा प्राण खेळू लागले. ती सावध होऊन पाहू लागली. तिला समोर भगवान शंकर दिसले. आपले प्राण रक्षण केले म्हणून तिने त्यांची स्तुती केली. प्रार्थना करून नमस्कार केला. भगवान शंकर म्हणाले, आजपर्यंत तू माझ्या हातात राहून कार्य केलेस. यापुढे मच्छिंद्राबरोबर राहून जगत कल्याणासाठी त्याला सहाय्य करावे. देवी म्हणाली, मी आपली दासी आहे. आपण सांगाल ते करील. मग तिने मच्छिंद्राला जवळ घेऊन म्हटले, बाळा, तुझ्या काव्यमंत्रातून जिथे माझे नाम घालशील तिथे मी सिद्धी देईन. त्यानंतर मच्छिंद्रनाथ व भगवान शंकर 3 दिवस देवीच्या आग्रहास्तव राहिले. 4थ्या दिवशी देवीचा निरोप घेऊन श्री शंकर कैलासावर गेले. मच्छिंद्रनाथ गदातीर्थाला हरेश्वरला गेले. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.